बाहेर बसलेल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी येऊन बसायचं आहे. कुणीतरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर तुमच्या आमच्या हृदयात ते देणं असतं. अशा या आलेल्या सर्व अतिथ्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करूयात. मोठ्याने टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात. येथे जमले स्वागत करून त्यांना देऊ उभारी अशा या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वप्रथम या गावच्या सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय हनुमंतरावजी खंदाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्माननीय आमदार साहेब यांचा सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मागे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करावायचा आहे. एक फोटो सत्कार करणार आहेत. सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार यांचा सत्कार गंगादेवी होत आहे. इकडे बा सत्कार करावा या ठिकाणी लावलेला आहे. ठेपाचा सागर बनायला त्याला आकाशातून पडावं लागतं. सहज यशस्वी होत नाही, त्याला आयुष्यभर झिजावं लागतं. असं झिजून या गावचा विकास गावच्या गावचे प्रथम नागरिक थांबलो आणि हे सगळं वैभव ज्यांनी उभं केलं असे बाबूराव खंदाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या गावचा विकास आराखडा आपण थोडक्यात या ठिकाणी मांडावा.
सन्माननीय बाबुरावजी खंदार. वतीनं आपण आपल्या देणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेले माझे मित्र व फक्त औसा मतदारसंघाचे नाही जिल्ह्याचे लाडके आमदार भावी पालकमंत्री पवार साहेब, माझे मित्र जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांनी की विशेष ओळख अभिमन्यूजी करून आपल्या गावाला ग्रामपंचायतीला जागा नव्हती. जिल्हा परिषदमध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य नसताना सुद्धा त्यांनी ठराव घेतला आणि जिल्हा परिषदेच्या उपकेंद्राची जागा ग्रामपंचायतीला मिळवून दिली हस्तांतर करण्यासाठी. सदस्य सन्माननीय सुरकुंडे बाबा पंचायत समिती सदस्य, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार साहेब, 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी सुरुवातीला आमदार झालो, फार दिवसाच्या काळानंतर भारतीय जनता पार्टीची किंवा मी सत्तेवर आलो किंवा आपल्या बाजूची लोक सत्तेवर आले. पहिल्या सुरुवातीला द्विधा परिस्थिती होती की करू शकतो का नाही, ही माझी परिस्थिती होती. पण योगावर सरकार होतं, सर्व गोष्टी झाल्या, त्याच्यात आपला सुद्धा बोलायचा हिस्सा आहे. एक पूर्णपणे परिवर्तन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. विकासाची गंगा इथं सतत वाहत राहते. विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पण मागील 3 वर्षाच्या काळात साधारणपणे गंगापूरमध्ये 10 कोटीचे काम 14 वित्त सोडून ग्रामपंचायतचे पैसे सोडून करण्याचा भाग्य मला गंगापूरच्या लोकांनी दिलं. आपण प्रामुख्याने गावामध्ये अनेक सुविधा, मुख्य रस्ता करण्याचा, विद्युतीकरण करण्याचा, दलित वस्तीमध्ये रस्ते असतील, बाहेरचे रेल्वेचे रस्ते असतील, पुलं असतील, असे अनेक कामं करण्याचा, सिमेंट काँक्रिटीकरण असेल, नालीचं असेल, नाल्याचा पाण्याचा फार मोठा प्रश्न होता या ठिकाणी. तो नाल्याचा प्रश्न सुद्धा आपण पूर्णपणे जवळपास संपुष्टात आलेला आहे. यासोबत सामाजिक काम वृक्षलागवड सुद्धा केलेली आहे. त्यासोबत टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी, ग्रामपंचायत अशा लोकांसाठी सुद्धा आपण मिरची काढत असेल, पिठाची गिरणी असेल, फिल्टरचं 20 लिटर झारचं पाणी असेल, किंवा आमदार साहेब तुम्हाला सांगतो, देशातली, महाराष्ट्रातील तर देशातील पहिली ग्रामपंचायत आहे की शेतकऱ्याचा माल शेतातून 100% फ्री घरी आणून देते ग्रामपंचायत. तुम्हाला जवळ वाटेल नको, आता कालपुराजी भास्करराव पेरे पाटील औरंगाबादचे होते, त्यांचा आदर्श महाराष्ट्र घेतो. पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ज्यावेळेस जुलै-ऑगस्ट मध्ये ही योजना चालू केली, त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि मी योजनेची माहिती घेतली. त्यांच्या गावामध्ये ही योजना, ट्रॅक्टरची, शेतकऱ्याचा माल आणण्याची योजना ही राबवली. म्हणजे गंगापूरचा सुद्धा आदर्श घेऊन ही ट्रॅक्टरची योजना राबवली. अनेक प्रकारचे काम करताना सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळं या ठिकाणी फिल्टर आपलं 24 तास फिल्टर झालं. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळं पूर्ण गावचं नाला सरळीकरण झालं. या गावचा पूर्ण इतिहास पालटण्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय पंकजाताई मुंडे, विनोदजी तावडे साहेब व सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांच्या सोबत आपण सुद्धा आमच्या सोबत होतात. आपलं सुद्धा फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. यापुढेही आपल्या सहकार्याची आपल्याला फार नितांत गरज आहे. या आपला औसा मतदारसंघ आम्ही एकदम शेजारी आहोत. आमच्या पॉझिटिव्ह सर्व गोष्टी सर्व तुमच्यापर्यंत जातात. आमचे लोक तुमच्या विधानसभेमध्ये किमान गावातील 25% लोक तुमच्या प्रचारात समोर बसणारी लोक प्रचाराला होते. आता ह्या लोकांची एक मानसिकता की तुमचं आमचं नातं घट्ट करायचंय. हे नातं घट्ट करण्यासाठी उंबरगाव गंगापूर असतात, आपल्याला रस्ता आहे, हा सुद्धा रस्ता तुम्ही जोडण्याची आवश्यकता आहे. आणि विशेष म्हणजे बुधवार रस्ता सुद्धा, हे 3 रस्ते आपण आणि त्या ठिकाणी बॅरेजेसची फार मोठी आवश्यकता आहे. हे बॅरेजेस सुद्धा आपल्या माध्यमातून 100% होईल याची मला गॅरंटी आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपल्या साहेबांना उशीर झाल्यामुळं या ठिकाणी मी आवर्जून येतो. आपण कमीत कमी वेळात म्हणजे 2-3 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं. काल मला कन्फर्मेशनचा त्याचा मेसेज आला की येणार आहे म्हणून. आपण वेळ दिला. ग्रामपंचायत गंगापूर पूर्ण विकास करण्यासाठी आपले आभारी आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण आलात या ठिकाणी, यासाठी सुद्धा आपले ग्रामपंचायत गंगापूर व गावचा सरपंच याला तरी मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असे आम्ही यांनी महाराष्ट्राच्या नकाशावर कुठेतरी गंगापूरचं एक वेगळं नाव असावं अशी एक विकासाची दृष्टी घेऊन यांनी काम करायला सुरुवात केलं. अशीच जे प्रिय मित्रा तुला काय होणे आहे, अशीच जे प्रिय मित्रा तुला काय होणे आहे, संपली जमीन तरी आकाश आणखी सुनी आहे, संपली जमीन तरी आकाश आणखी सुनी आहे. या न्यायाप्रमाणे आणखीन विकासाचा गाडा आपल्याला पुढे रेटायचा आहे. यानंतर सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांना अशी विनंती करावं. आज विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी आमचे औषधचे लाडके आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब, त्याचबरोबर चेअरमन साहेब, गुरुजी देशमुख साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि जमलेले सर्व गंगापूरचे ग्रामस्थ, बऱ्याच दिवसापासून मलाही गंगापूरला यायचं होतं, पण खऱ्या अर्थानं जसं गंगेला पूर येतो त्या पद्धतीनं या ठिकाणी विकासाला पूर आलेला आहे म्हणायला काय वावगं ठरणार. बाबुरावजी जिल्हा परिषदची निवडणूक लढवत होते, त्यावेळेस आम्हाला वाटायचं की हा माणूस आमच्या सभागृहात असायला पाहिजे, प्रतिनिधी या गंगापूरचा. म्हणून आम्ही आमच्या परीनं जमल तेवढं जिथं आमचे संबंध आहेत काका सांगली या सगळ्या भागामध्ये फिरून सांगितलं की परंतु तुम्ही काहीतरी वेगळंच मनात घेऊन बसला, काही तुम्ही दिला ते खऱ्या अर्थानं तुम्हाला कळलं असं नाही म्हणे की बाबा या माणसाची ताकद काय आहे. मी या ठिकाणी एकच सांगेन तुम्हाला, ज्या ज्या वेळेस आमची बाबुरावजीची भेट झाली त्या वेळेस त्यांनी मला फक्त जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी असं आहे त्या ठिकाणी तसं आहे, आमचं देवस्थानला बजेट नाही, मग मी जावई सोडून काढलं, जावयाचं बजेट आणलं. बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही फक्त गंगापूरवासी बाबुरावजींच्या प्रेमाखातर आम्ही त्या ठिकाणी केल्या. आम्हाला संधी मिळाली, भारतीय जनता पार्टीनं आम्हाला जिल्हा परिषदमध्ये जाण्याची संधी दिली. आज खूप मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि बरंचसं त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम इतर गावाला प्रेरणादायी असणार आहे. पोपटराव पवार, भास्कर पेरे पाटील, भरत पाटील ही जी नावं आपण ऐकतो ना ती अशीच माणसं आहेत, ती काही वेगळी माणसं नाही. एखाद्या माणसाची क्षमता कधी खुलते ज्यावेळेस त्याला वारंवार संधी मिळते. आणि आपल्याकडे कसं आहे की चांगलं काम करून त्याला दाबादाबीचा कार्यक्रम हे आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेला. असो, मी तुमचे खूप खूप आभार मानतो की आपण बाबुरावजींना ग्रामपंचायतचं सरपंच पद दिलं आणि ज्या ज्या काही तुमच्या समस्या असतील जिल्हा परिषदमध्ये आम्ही सातत्याने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि तुमच्या ऋणात राहून इतर काम करू असे या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय धन्यवाद. मंदिराला निधी दिला असे जावई आपण शोधून काढला, पण ते जावई आमदार साहेबांच्या सासरवाडीचे. नशिबात तर सगळेच असतात, परंतु नशिबाला बदलणारा एखादाच असतो. अनुभवाने सगळे शहाणे होतात, पण अनुभवाला शहाणा करणारा हा एखादाच असतो. आणि नव्हतं, पण हे जे अभिमन्यू आहेत यांना मध्ये जायचं माहित आहे आणि बाहेर पडायचंही माहित आहे. त्याच्यामुळं मंजिल उन्हीं को मिलती है जिनसे पंखों में शब्दान होती है, पंखों में कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर आमदार साहेब आपल्याला विनंती आहे सभागृहात आजच्या पवित्र एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी बाबुरावांच्या मध्ये स्वागत करतो. विठ्ठल रुक्मिणीला आणि आपल्या गंगादेवीस मी वंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो या एकादशीच्या निमित्तानं. सर्वत्र देश कोरोनामुक्त व्हावा, सर्वत्र चांगला पाऊस पडू दे विठ्ठला आणि लवकरच भाजपचं पुन्हा सरकार येऊ दे. या निमित्तानं उपस्थित आमचे मित्रतुल्य आदरणीय गुंडाळेजी, आपल्या गावचे प्रथम नागरिक माझे मित्र बाबुराव गुंडाळे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी वाघे,
आमचे मित्र आणि जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते महेश पाटील, आयुब शेख, रफिक शेख, गोपाळ वांगे, शिवसिंह सिसोदिया, प्रदेश किंवा ओबीसी पदाधिकारी कृष्ण बायस, आमचे जुने सहकारी आदरणीय सुप्रियो मामा, ईश्वर शेलार, पावसाहेब पेन, किसन तळेकर, खरं म्हणजे आपल्या गावातील विकास कामाचा शुभारंभ 2 ठिकाणी पाणी शुद्ध पिण्याची व्यवस्था जलशुद्धीकरणाचे माझ्या हस्ते आपण नमस्कार माझ्या हस्ते त्याचा अनावरण झालं, शुभारंभ झाला. एका ठिकाणी विश्वकर्मा सभागृहाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि हे सगळे माझ्या हस्ते केलं याबद्दल बाबूरावांचे गावकऱ्यांचे आभार मानतो. म्हणजे माझं काय कारण नाही इकडे. आता ते म्हणतील घरी काय तुम्हाला काय काम पण माझं सांगणार आहे शिवसाहेब नाही गावात माझ्या त्यामध्ये माझंच गाव आहे. आणि बाबूराव सांगायला खरं आहे की सगळी मंडळी माझं काम केली. गंगादेवीचा आश्रम मला लाभलेला आहे म्हणून मला येण्याचा अधिकार आहे. आणि आपण मोठ्या प्रमाणात मला बोललं माझ्या हस्ते या सगळ्या कार्यक्रम केला याबद्दल मी आपले आभार मानतो. खरं म्हणजे बाबूरावच्या माझ्यामध्ये खूप साम्य. आम्ही दोघं एकच वयाच्या दोघांचाही गाव कोणतीच आहे. दोघेही भाजपचे दोघेही संघ स्वयंसेवक आमचं दोघांचं दैवत पण एकच आहे. देवेंद्र फडणवीस मी आमदार आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी ताकद देणं गरजेचं आहे. मी गावकऱ्यांना विनंती करतो की बाबूराव सारखा प्रभावी कार्यकर्ता ज्यांना गावाचं स्वरूप पाठवून दिलं 3 वर्षापूर्वी गाव काय होतं आज काय आहे तुम्हीच बघा. मी काय चुकी करणार नाही. मी तोंडावर बाबूराव आहे म्हणून चुकी करणार नाही. जे दिसतंय आजच्या घटना अर्थ कशाला पाहिजे तर ट्रान्सफॉर्म होईल. आणि बाबूरावमध्ये जे गुण आहे मी मंत्रालयामध्ये 5 वर्ष काम करून बाबूराव सरपंच झाल्यानंतर मंत्रालय सारखे अरे आम्हाला करणार आहे रोज समोरच. आणि काय अपेक्षा माझ्या गावाला पाहिजे माझ्या गावाला हे पाहिजे. भेट नाही खाली आणि पगार केलं तर 3-3 दिवस बाबूराव मुक्काम केला मुंबईला. पण ही जिद्दीनं कामं तिथून आणलेली आहे एवढं मला आवडून मिळतं. बाबूराव तुमच्या गावाच्या विकासामध्ये माझा तुम्ही मांडला वाटा आहेच आहे. एकदा मी असंच एका मित्राच्या घरी आलो होतो. तो मतदार आता कंप्लेंट झाला मी स्वतः केलेला आहे. त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतं. बाबूराव सरपंच झाल्याबरोबर पहिली गिफ्ट बाबूराव काय दिली असेल तर 20 लाख रुपये खासदार पण दिला गावात तुमच्या 25 लाख रुपये. कारण मी मुख्यमंत्र्याच्या जवळ होतो. मला कोण नाही म्हणत कारण नव्हते. बाबूराव मित्र सरपंच झाले आम्हाला आनंद झाला. बाबूरावने गावाला आम्हाला बोलवलं आणि बाबूराव सांगितले आपल्याला आपल्या रस्ता करायचा. मी शुद्धला गेलो नव्हतो. बाबूराव त्याला मुंबईला आले. एक खासदार पिढीवर दिली म्हणलं हे खासदार घेऊन टाक आणि त्यांनी दिले हेही घेतले. तो दिवसात मी आज झाला. परंतु लातूरच्या बाजूला असलेला गाव कसा असायला पाहिजे. लातूरला शोधणारा गाव असतो आणि शोधणारा गाव करण्याची संकल्पना बाबूरावने मांडली. तुम्ही सहकार्य केलं आणि आज तुम्ही बघा राजीव गांधी ते शिवायचं गाव कसं वाटते झाल्यावर इतकं चांगलं काम एखादा कार्यकर्ता आपल्या गावात करू शकतो करू इच्छितो. खरं तर जे लोक करायचं आपलं दुरुस्त करायचं म्हणतात आपलं घर दुरुस्त करा आपल्या घरातून सुरुवात करा. एका चांगल्या सुसंस्कृत घरामध्ये गुरुजींच्या कृती केली बाबूराव त्यांनी भाजपचे सगळे संस्कार शिकले सगळे विचार शिकला अंगीकारला. आणि आज मोठा संघर्ष केला बाबूरावांनी. थोडा संघर्ष नाहीये फार कमी वयामध्ये जास्त संघर्ष करणारा तो कार्यकर्ता आहे. मी डोळ्यात पाहिलेला आहे. कारण सगळे करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती अवघड आहे. ते पण जिद्द आणि चिकाटीचे जोरात बाबूराव इकडे आणणाऱ्या गावाला इथून पुढे सुद्धा गावकऱ्यांनी ताकद संपूर्णपणे बाबूरावच्या मागे उभी करावी अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करणार. मला वाटतं बाबूरावने मी एकदम साहेबांकडे केली असताना त्याची इच्छा होती गावाचं जे इथलं पटाकाला शाळेच्या बाजूचं
सिव्हिल हॉस्पिटल आणावं. खूप धडपड केली तरी मुख्यमंत्र्यांच्या चक्रा मारल्या, याला पण काय टेक्निकल इश्यू होते, त्यामुळे ते आता आलं नाही, म्हणून ते आपण तिकडे दिलेलं आहे. बाबाला कोळपावरला दिलेलं आहे, म्हणजे कृषी महाविद्यालयाला. पण बाबाला ते थांबलेलं आहे. त्याने म्हणजे पुन्हा ठीक आहे, हे राहिलं नाही, आम्हाला क्रीडा लागू दिलं नाही. पुन्हा आम्ही आलो, पुन्हा तपासणी केली, पुन्हा अधिकारी घेऊन आलो, पुन्हा पाहिलं. वाटतं केव्हा दिलं, पण ते केव्हा दिलं. पण बाबा तुम्हाला सांगतो, सरकार आपला आलं तर त्या जागेचं बेस्ट युटिलायझेशन करू आपण, तुम्ही काळजी करू. आणि माझी बी गरज नाही, डायरेक्ट मुख्यमंत्र्याचा माणूस बाबरोबर झालं, जसं मी हे करतोय आहे, त्याच्यामुळं माझ्या पण जिथे किती तुमचा मित्र म्हणून, सहकारी म्हणून, जिथं कुठं माझी गरज लागेल त्या ठिकाणी मी सोबत खांद्याला खांदा लावून उंबरठ्याचा विकास करताना गंगापूरला विसरणार नाही, एवढं उचल मी या ठिकाणी देतो. आणि चांगलं सरपंच करून बाबराव काम करतायत. आता भरत पाटलाचं नाव घेतलं, तुम्ही भास्कर भिडे पाटलाचं नाव घेतलं, पोपटराव पवारांचं नाव घेतलं, चेतराव पवार धुळ्यामध्ये बसले. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र बाबराव पवार होते. तुम्हाला या ठिकाणी वचन देतो पाहिजे, कारण जी काम करण्याची पद्धत आहे 3 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये जे काय झालं नाही, 3 वर्षामध्ये तुम्ही करून दाखवलं. ही जर टेम्पो राहिला आणि विठ्ठलाच्या कंपनी सरकार आता आलं तर लातूरचे लोक इकडे प्रोटेक्ट राहायला तर चांगलं डेव्हलप गागापूर होणार आहे. तुमचा पीयूसीचा विषय आहे, शाळेचा विषय आहे, या सगळ्या विषयामध्ये सरकारकडे बघावं तर आपल्या सध्या मंत्रालयामध्ये अजून तो हँड आहे संपलेला नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बाबुरावांच्या या विकास कामामध्ये आमचा सुद्धा जेवढं काही सहकार्य करायचा वाटा ठेवता येईल, ते एवढं कुशल करता येईल, एवढं कुशल करण्याचा प्रयत्न आम्ही निमित्तानं करू. असंच गाव बघा, एका गावामध्ये लोकांना त्रास होईल, त्या ठिकाणी एक वॉटर प्युरिफायर, दुसरीकडे गाव, तिसरीकडे चौथीकडे 4-4 प्युरिफायर असतात. गावी नाही पाहिजे, कुठंच नाही पाहिजे, हे पाहिजे 2-2 ठिकाणी आहे. पण बघा एक गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये, आपल्या आईचा ठिकाणी रेकॉर्ड झाले त्यांचं गाव आहे, आणि त्या गावाला आम्ही गेलो. तर त्या गावामध्ये अशी काही व्यवस्था आहे, गरम पाण्याचे नळ, 2 नळ आहेत प्रत्येक दारामध्ये. एक गरम पाण्याचा आहे, एक थंड पाण्याचा आहे, आणि पाणी पिणारं एकदम शुद्ध पाणी. आणि 24 गरम पाणी वापरा, 24 आवर थंड पाणी. रोज सकाळी 7:30 होते. दारात 250 घराचं चौकटीचं घर गाव आहे, पण इतकं सुंदर गाव केलेलं आहे. आणि तिथं लाईट पण एमएससीबीची नाही आहे, ते सौर ऊर्जेची लाईट, स्वयंपूर्ण गाव आहे, स्वयंपूर्ण. आणि मला वाटतं रोज ते दर महिन्याला 15 ते 20 युनिट एमएससीबीला विकतात. तर ते जरी करता आलं बाबा, तेही तुम्ही उपयोग करा. सौरच्या बाबतीमध्ये तुम्हाला जिथे कुठं सिमेंटाच्या माध्यमातून आपले मित्र सचिव आहेत ते सुद्धा मला उपयोग करून देतो, कारण आपल्याकडे मध्ये उन्हाची क्षमता या भागामध्ये जास्त खूप आहे. आपल्या टप्प्यामध्ये तर सौर ऊर्जेचा आपण वापर करता आला तर तेही पहा, जेणेकरून गावामध्ये लाईट जाणारच नाही. 24/7 आपण लोकांना लाईट देऊ, अशा पद्धतीने आपण करावं. ही या निमित्तानं सूचना तुम्हाला मी करतो. खरं म्हणजे वृक्ष लागवडीची आवश्यकता खूप आहे. तुम्ही केलं काही कमी नाही, पण आणखी करणं गरजेचं आहे. गावामध्ये मी तुम्हाला अजून सांगतो सगळ्या गावासमोर, मी मला औषधा कार्यशाळा घेतली होती. मनरेगा ग्राम विकास, आपल्या गावाचा विकास करायला कुण्या घराची गरज नाही, कुण्या घराची गरज नाही, कुण्या मंत्र्याची गरज नाही. मनरेगा जी योजना आहे, या योजनेतून संपूर्ण गावाचा काय बनवू शकतो, इतकी ताकद मनरेगा हे पूर्ण आपण करू पाहिजे. ते पूर्ण अभ्यास करून येणार मी कार्यशाळा घेतली. म्हणजे तुम्ही 10 किलो द्या, ती बदलाची ताकद कलेक्टर सुद्धा, इव्हन पार्लमेंट सुद्धा तुम्ही दिलेला सुद्धा बोलू शकत नाही, इतकी ताकद ग्रामसभेमध्ये आहे. बद्दल खराब खराब सुद्धा आला पाहिजे. आता मी ठरवलंय माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना कुठे द्यायचे, शेतकऱ्यांना कुठेही फार गरज आहे. आज जनावरांना कुठे म्हणतो, पगाराला म्हणतो, कुठेही म्हणतो, लहान मसरी 40 कोटी पासणार म्हणतो. आणि मग इस्तुपाट्यामध्ये काय आपण स्लॅबच्या मंदिरात बसलो, स्लॅब खाली जाऊन बसलो घरामध्ये, पण जनावरांनी मात्र एवढा मोठा पाऊस अंगावर घेतला. आपण उन्हामध्ये छत्री घेऊन फिरतो, फॅन लावतो, एसी लावतो,
सावली बघतो, जनावर ऊन खातात. थंडीच्या दिवसामध्ये आपण गोंगडा घेतो, स्वेटर घालतो, काय काय आपण उपाय करतो. जनावर मला थंडी अंगावर येतात. माझं म्हणणं आहे आपल्याला जसा अधिकार आहे तसा जनावराला सुद्धा अधिकार आहे देवाऱ्यामध्ये राहायचा. आणि मनरेगामधून गोटे आहेत बाबा तुम्ही प्रसाद. एका शेतकऱ्याला 77,000 रुपयाचा गोटा मोफत आहे. नुसतंच जनावरांसाठी नाही, शेळी मेंढीसाठी सुद्धा 53,000चा गोटा आहे. शेळी मेंढी जनावरच नाही तर कोंबड्याला सुद्धा कोरडा 32,000 रुपयाचा दुसऱ्या मनरेगामधून आहे. मनरेगामधून तुम्हाला काही करता येत आहे. अंतर्गत रस्ते करता येतात, गावाच्या अंतर्गत रस्ते असतील, ग्रामपंचायत इमारत असेल, अंगणवाडी इमारत असेल, जिल्हा शाळा असेल, शाळेत शिक्षण असेल, ही सगळी कामं आपल्या मनरेगाच्या माध्यमातून करता येतात. पण आराखड्याचा समावेश केला पाहिजे. म्हणून आपण आपल्या ग्रामसेवकाला सांगून आराखडा तयार करत असताना हे सगळं करणं गरजेचं आहे. पण गोटा पाहिजे तर मनरेगा हा काय स्कीम नाहीये, ही योजना आहे. ही नुसती योजना नाही, जे कुशल रेशो आहे तो मेंटेन केला पाहिजे. जे 60-40 रेशो आहे, 60% अकुशल, 40% कुशल, तर तो रेशो मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही कामं अतिरिक्त करावी लागणार आहे. उदाहरणार्थ आता ही काय मी आज सांगतो म्हणून नाही, आज आहे म्हणून नाहीये, गेल्या अनेक वर्षापासून आहे. पण मी कलेक्टर व्हिडिओ बसून काय करता येईल, कसं करता येईल सोपं आम्ही ठरवलं आणि मी हा पूर्ण आराखडा शासनात सादर केला. मला सांगा आनंद आहे, मला भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला सचिवाने फोन केला, तर तुमचा आराखडा मी स्वीकारतोय, पण त्याला शरद पवार करावं तुम्ही द्या, काय फरक पडतो. म्हणून शरद पवार ग्रामसंघाची योजना जी आणली का नाही ती पूर्ण आपली योजना आहे. आपण सरकार सादर केली. तुम्हाला गोटा पाहिजे, शेतकरी घ्यावं लागेल. गोटा पाहिजे, बंधारा ठरवावं लागतील. शेततळ पाहिजे, फळबागाला लागवड करावी लागेल. आता फळबाग लागवड करणे तुम्हाला फुकट आहे तर का विशेष काय नाही करायचं आहे. कागदी लिंबू लावा, पपई लावा, संत्री लावा, मोसंबी लावा, काय तुम्हाला जे फळ घ्यायचे ते घ्या. गोटा पाहिजे तर तो रेशो करणं आवश्यक आहे. बंधारा ठरवला पाहिजे आपल्या. आता बंधारा ठरवायचे वाटण्यामध्ये ह्याला काढता येत, ह्याला कपूर करता, ह्याला काढता आहे. पहिल्याच्या काळामध्ये 15 बेलगाडी द्यायची, आता पोरवाट नसतो राहिली. पण बंधारा असणं गरजेचं आहे. आता बघा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक ठिकाणी ऊस आढावा पडला, बरोबर आहे. का आढावा पडला ऊस? जर बंधारा झाला असती ऊस आढावा पडला असता का? नसता पडला. कारण ते झाडं त्याला रोखून धरले असतं मारायला. बंधारे नाही, झाडं नाही शेतीची अशी अवस्था आहे. म्हणून बंधारे असणं गरजेचं आहे, बंधारा झाडं असणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्याचा फायदा काय? आता उन्हाळा येळीनंतर जरा पाणी कमी होतेस, आपण उन्हाळ्यात पीक घेतो, शेतात घेतो, त्याला लावता येईल, त्याला पाणी देता येईल. इमर्जन्सीमध्ये जनावरांना त्याला पाणी देता येईल. शेतकऱ्याचे अनेक फायदे आहेत. शेवटी समजा तुम्हाला पाणी उरलं काय शेतकरी केलं तर बिघडतंय काय? तुम्हाला डायरेक्ट मत्स्य व्यवसाय करता येतो. हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही हे करा आणि गोट्याचा फायदा घ्या. मी माझ्या मते पूर्ण आता सगळ्या ग्रामपंचायतीचा आराखडा दिलेला आहे. आता बोर्ड आले तर मला पाहिजे, तुला पाहिजे. आता मी दुसरे प्रति आराखडा तयार केला. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी जबाबदारी सांगतो बरं. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत कुणीही आमदाराला लक्ष दिलं नाही. तिथे मी लक्ष दिलं शेत रस्त्यावर. मी माझ्या मतदारसंघातले सगळे शेत रस्ते मी आमदार निवडून करणार आहे. आता कधी झाला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये 800 काय प्रत्येक गावामध्ये शेत रस्ते आहे. पण जुन्या माणसाला माहिती आहे रस्ता कुठून होता, आता अतिक्रमण कसं झालंय. आता प्रत्येक गावामध्ये 400 शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. पण त्या सगळ्यात होता सगळ्या बाकी शेतकऱ्याला मी सांगितलं कलेक्टरला मला रस्ते बळे करून द्या, मी माझ्या पैशातून रस्ते करणार. खरं म्हणजे शेतकऱ्याचं हृदय काय आहे तर शेतकऱ्याचं हृदय हे शेती हृदय आहे. आणि जर शेतकऱ्याचं शेती हृदय असेल तर शेतकऱ्याचं हे बेल्स आहे, नसा आहे, हे नसा ब्लॉक झाले, हा नसा मोकळा करणं गरजेचं आहे. हे प्रकर्षाने मला जाणवलं आणि मी हा विडा उचलला.
समजा हा तुम्हाला केला माझी जीसीबी तयार करा माझी लगेच पक्की मारले जीसीबीचा रस्ता उकरला माती टाकली मागे रोलर आहे रोलर नंतर दबाई करायचा वैभट सुंदर बाबाही माती पडली आहे साईडला जून तर पहिला पाऊस पडला की वर्ष लागवड करायची द्राक्ष लागवड करताना सुद्धा चिंच आंबा जांभळ हे लिंब असेल त्याचं पोषण कोण करायचं मग जिथं शिवार आहे त्याला पोषण करायचं उद्या जांभळा आले चिंच आले तुम्हीच घ्यायचं आम्हाला द्यायचं तुम्हीच घ्यायचं हा सगळा फायदा हा पॅटर्न तयार केला पावसा पॅटर्न आणि हा एक पॅटर्न तयार करून आता पहिल्या टप्प्यामध्ये आता ग्रामपंचायतचं सगळं हे इलेक्शन लागला आता नंतर लागले म्हणून राहिला आता आता अर्धे गावामध्ये झाले म्हणून मी ठरवलं आयोगाचा कार्यक्रम झाला परत दिनाच्या दिवशी सांगितलं की इथून पुढे माझा आमदार निधी नाही तर शेतकरी निधी असणार आहे तर सगळा निधी शेतकऱ्याला देणार तर खऱ्या अर्थानं आर्थिक नाणी शेतकऱ्यापाशी मला सगळं आत्मघट्टी झाली आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये त्यावेळेस पाहिला झाल्यानंतर अरे 50-50 एकरच्या कमी होऊन गेल्या भिजू सडल्या शिवारामध्ये हे कशामुळे झालं मी काय त्याला विचारलो का रस्ताच नाही जर रस्ता असता तर वेळ खळ केला असता घरी गेला असता खळ कधी करायचं पडायला करायचं का बाकी राहणं पुढे जातो ही पाणी शेतकऱ्याला का आली केवळ आणि केवळ शेतकऱ्याला असल्यामुळे म्हणून शेतकऱ्याचं खूप महत्व आहे म्हणून मी पूर्ण माझा फोकस शेतरस्त्यावर केलेला आहे शेतरस्ता जर असला तर तो शेतकरी काय करेल शेतीसोबत जोडधंदा करेल एखाद्या एका माळवा आहे रोज गाडीला माळवा विकेल दोन दुग्ध दरबार ठेवेल गाडीला कॅन लावल दूध विकल आज जरा जाता येणार गाडी किती येणार शेतकरी रेशम उद्योग करेल बाकी काय लागवड करेल अनेक उद्योग आपण त्या माध्यमातून करता येतात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आज जोडधंद्याची आवश्यकता आहे जोडधंदा करायला शेतकऱ्याची प्रचंड आवश्यकता आहे आणि शेत रस्ता झाला आहे का शेतीला चांगला भाव येतो सहज भाव होतो आता आजकाल काय झालं आमदाराकडे कार्यकर्ते येतात माझ्याकडे येतात कार्यकर्ते आमच्या मतदारसंघाचे साहेब मला निधी द्या किंवा काय करणार निधी घेऊन सभागृह बांधतो 10 लाख रुपये दिले तर सभागृह काय बांधतंय 4 किलो डोळा करतंय 20 लाख टाकतंय 10 लाख रुपये मार्केट असं सभागृह मला खूप पैसे लागतो 4 किलो लावल्यावर स्लॅब टाकला झालं सभागृह काही प्रत्येकाला काय वेळ सभागृह म्हणून ठरवलं खुशी पैसे द्यायची नसतं शेतकऱ्याला पैसे डायरेक्ट शेत रस्ता झाला पुढच्या 50 पिढ्या नाव येतील बरोबर आहे का नाही कायमचा विकास तो खरा विकास आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल होईल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती कधी होईल शेत रस्ते असल्याशिवाय शेतामध्ये शेतकरी असल्याशिवाय क्रांती होणार नाही म्हणून शेतकऱ्याला सांगतो आता मागे तर शेतकऱ्याची योजना होती आता हे सगळं बंद पण एका काढून करणार नाही ऍटो गुरु लागतास पण कधी पण म्हणून सांगता येत नाही पण तेव्हा केव्हा आपलं असेल सरकार पुन्हा एकदा आपण मागे शेतकरी असेल योजना असतील या योजना राबवू आणि बाबूराव गंगापूरचा विकास उंबरठ्याच्या बरोबरीने होईल असा तुम्हाला संदेश देतो मला बोलवलं माझ्या तरी कार्यक्रम केला माझा मान सन्मान केला याबद्दल आपला आभार मानतो धन्यवाद जय हिंद असं मार्गदर्शन आम्हाला झालं परंतु ज्या शेत रस्त्याची जी अडचण आपण सांगिततात त्याची भीषण परिस्थिती आज गंगापूरला अनुभवायला मिळते तेवढे एक आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या मित्राला भावी काळामध्ये हाताला धरून मुंबईला घेऊन जावं एवढीच आमची अपेक्षा या ठिकाणी करतो आमच्या मित्राला आपण त्याबद्दल सर्व आम्ही